महाराष्ट्रातील पवित्र श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला। प्रशासनाकडून स्वतंत्र रांगा, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली दर्शन व्यवस्था सुरळीतपणे सुरू होती। महाशिवरात्रीचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज होते। भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन भाविकांना करण्यात आले होते। या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव जोंधळे यांनी। बघूया। देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात पार पडत आहे। त्याच निमित्त छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्ह्यामध्ये असलेले वेरूळ येथे आपण आलेलो आहोत। घृष्णेश्वर मंदिरात इथे आपण आज उभे आहोत। आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी राज्यातून इथं भाविक दर्शनासाठी आलेले आहेत। हे अतिशय सुंदर अशी सजावट इथं करण्यात आलेली आहे। हा बेलपत्ता वाहिला जातो। अतिशय सुंदर अशी इथं सजावट झालेली आहे। सोबत उपविभागीय अधिकारी कन्नड हे आपल्या सोबत आहेत। सर, कशा प्रकारे आपण 12 शिवरात्रीची तयारी करण्यात आलेली आहे? या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांनी या ठिकाणी एक 5 दिवसापूर्वी बैठक आयोजित केली होती। त्या अनुषंगानं बैठकीमध्ये आम्ही मंदिर प्रशासन, वेगवेगळे शासकीय विभाग जे या यात्रेच्या अनुषंगाने संबंधित आहेत अशा सर्वांना सूचना दिल्या होत्या। त्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस आणि महसूल प्रशासन यांनी एकत्रितरित्या या ठिकाणी येत असलेल्या भाविकांना लवकरात लवकर दर्शन कसं होईल या संदर्भाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यासोबत वैद्यकीय पथकामार्फत या ठिकाणी एक पथक तयार केलेलं आहे, जे वैद्यकीय अधिकारी हे आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे इतर कर्मचारी आणि आवश्यक असलेला वैद्यकीय साठा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे। त्या अनुषंगाने यामध्ये आलेल्या भाविकांना, ज्या वृद्ध भाविक असतील, लहान मुलं असतील किंवा या ट्रान्झिट पिरियड जो या वातावरणाचा आहे त्याच्या अनुषंगाने जे आजार उद्भवणार आहेत त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यात येत आहे। दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी अधिक भाविक इथं दर्शनासाठी आलेले आहेत, याबद्दल काय सांगा? नाही, दिवसेंदिवस आता भाविकांची श्रद्धा या ठिकाणी वाढत आहे। त्या अनुषंगानं भाविकांनी देखील प्रशासनाने जे काही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या अनुषंगानं भाविकांनी देखील दर्शनाचे शांततेत आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं दर्शनाच्या रांगेमधूनच दर्शन घ्यावं। नक्कीच आपल्यासोबत मॅडम देखील आहेत। मॅडम, दरवर्षीपेक्षा अधिक ह्या वर्षी व्यवस्थित दर्शन पार पडत आहे। आपल्या नेतृत्वात हे सगळे बंदोबस्त चालत आहे। कशा प्रकारे आपण इथं किती पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे? ये जो बंदोबस्त है इसका सर्वश्रेष्ठ श्रेय जो है वो माननीय एसपी सर को जाता है। इसमें सबसे इम्पोर्टेंट जो पुलिस विभाग का डिसीजन था वो नो व्हीकल झोन बनाने का था। त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, गर्दी खूप जास्त आहे आणि ट्रैफिक चे कारण खूप जास्त जाम होणार पाहिजे, तो उसको अवॉइड करने के लिए नो व्हीकल जोन हम लोगों ने क्रिएट किया था। इसके अलावा वेगवेगळे ठिकाणे बंदोबस्त ठेवलेला आहे। ठिकाणामध्ये क्राउड मॅनेजमेंट आणि टेम्पल गर्भगृह मॅनेजमेंटमध्ये स्टाफ ठेवलेला आहे आणि हर ठिकान पर पानी, कूलर आणि हर प्रकार की व्यवस्था, किसी का कोई चाइल्ड मिसिंग हो वो प्रेजेंट किया हुआ है। अभी एक मूली भी मिसिंग थी, उसके पेरेंट्स को ढूंढ के अभी उनका मिलाप भी करा है। अशा प्रकारची एसडीएम साहब आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट का सहयोग की वजह से खूप व्यवस्थित चालू आहे। नक्कीच आपण जर पाठीमागे बघितलं तर महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, यांच्या मार्फत असे सोप अशी तयारी इथं तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। महसूलचे काही अधिकारी देखील इथं तैनात आहेत। या निमित्ताने महाशिवरात्र मोठ्या उत्साहात पार पडत आहे। मी गौरव जोंधळे, सुदर्शन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।